हॅलो 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 नाही ना. नमस्ते विद्यार्थी मित्र, बायोलॉजीच्या या लेक्चरमध्ये आपलं सर्व विद्यार्थी मित्रांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि सर्व विद्यार्थी मित्रांना मी बोललेलं ऐकू येत आहे का? कमेंट करून सांगा पटापट. सर्व विद्यार्थी मित्रांना मी जे बोलतो आहे ते ऐकू येत आहे का? आणि स्क्रीन वगैरे व्यवस्थित सर्वांना दिसतोय? ओके. तर अक्षय म्हणतोय की सर्व काही सुरळीत आहे, सर्व काही ओके आहे. ऋतुजा म्हणते सर्व काही ओके. तर ओके. तर कालच्या लेक्चरमध्ये आपण जे पॉईंट्स घेतलेले त्याला आता मला रिपीट नाही करता येणार आहे, पण तुम्हाला रिपीट करता येईल मित्रांनो. काल आपण जे पॉईंट्स घेतलेले ते नोट्समधून तुम्ही रिवाईज केलेलेच असतील. तर कालच्या लेक्चरमध्ये आपण मेल गॅमेटचं किंवा मेल गॅमेटोफाईटचं फॉर्मेशन कसं होतं त्याचं एक्सप्लेनेशन पूर्ण क्लिअर केलेलं आहे ना. मेल गॅमेटोफाईटपर्यंतचा पार्ट पूर्ण क्लिअर केलेला आहे. आणि 2 सेल्स स्टेजसुद्धा आपण कालच्या लेक्चरमध्ये घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी बघतोय फिमेल गॅमेटोफाईट. नेक्स्ट पार्ट कोणता बघणार आहे? फिमेल गॅमेटोफाईट. तर आपल्याला त्या ठिकाणी जे स्ट्रक्चर लक्षात घ्यायचं आहे, फिमेल गॅमेटोफाईट करता जे स्ट्रक्चर आहे तर ते आपण त्या ठिकाणी विचारात घेऊ. तर काल आपण बघितलेलं आहे जो 2 रिप्रोडक्टिव्ह फ्लोरल ओरल आहे, अँड्रोशियम आणि गायनोशियम. त्यापैकी अँड्रोशियम इज अ मेल रिप्रोडक्टिव्ह फ्लोरल ओरल आणि त्याच्यापासून मेल गॅमेटोफाईट कसा तयार होतो जे कालच्या लेक्चरमध्ये आपण क्लिअर केलं आहे. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण हाऊ द फिमेल गॅमेटोफाईट फॉर्म्स त्याचा विचार करणार आहे. तर बघा, समजा ह्या ठिकाणी आपण लक्षात घेऊ की हा जो आहे समजा हा फुलाचा देठ आहे, त्याच्यावरती असेल थॅलॅमस आणि इथं ओव्हरी आहे. थोडी मोठ्या साईजमध्ये काढतो. नंतर याला स्टाईल म्हणायचं आणि याच्यावरती कोण असेल? स्टिग्मा. तर स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी असे 3 पार्ट असतात त्या ठिकाणी फिमेल रिप्रोडक्टिव्ह फ्लोरल ओरल गायनोशियम त्याचे कार्पेलचे 3 पार्ट आहे. ओव्हरीच्या आतमध्ये इथे एक फर्टाईल टिश्यू असते आणि दॅट फर्टाईल टिश्यू इज कॉल्ड प्लॅसेंटा. काय नाव द्यायचं आहे त्याला? प्लॅसेंटा. आणि ओव्हरीच्या आतमध्ये काय अटॅच असतो, काय प्रेझेंट असेल? ओव्ह्यूल प्रेझेंट आहे. मग या ठिकाणी ह्या टाईपचं ओव्ह्यूलची डायग्राम या ठिकाणी आपल्याला तयार करता येईल. हा जो पार्ट आहे हा ओव्ह्यूल करता मी तुम्हाला इथं एक्सप्लेन केला. असा ओव्ह्यूल प्रेझेंट आहे आणि ओव्ह्यूलच्या आतमध्ये काही ठराविक प्रकारच्या सेल्स त्या ठिकाणी असतील आणि त्या ज्या सेल्स आहे
त्या इथं असतील. ह्या सेल्सला काय म्हणायचं आहे, न्यू सेलर्स. तर बघा आता हा जो ओव्ह्यूल आहे याची जर आपण एक्सप्लेनेशनचा विचार करायचा म्हटला तर ह्या ठिकाणी या ज्या सेल्स आहे त्याला म्हणता न्यू सेलर्स. नंतर ओव्ह्यूलचे जे कवरिंग्ज आहे त्याला म्हणता इंटेग्युमेंट्स. काय नाव द्यायचं आहे, इंटेग्युमेंट. स्टॉक ऑफ द ओव्ह्यूल इज कॉल्ड फ्युनिकल. ओव्ह्यूलचा जो स्टॉक आहे त्याला नाव देता फ्युनिकल. नंतर इकडचा जो बेस ऑफ ओव्ह्यूल आहे त्याला नाव द्यायचं चलाजा. इथं जे ओपनिंग प्रेझेंट आहे त्याला नाव द्यायचं मायक्रोपाईल. काय नाव देता येईल, मायक्रोपाईल हे नाव त्या ठिकाणी देता येईल. ओव्ह्यूल करता हा जो पार्ट आहे हा मायक्रोपाईलचा पार्ट असेल. इथं प्लॅसेंटा, फ्युनिकल. आता एवढा जो पार्ट आहे याला हा फ्युनिकल म्हणजे काय, इट इज द स्टॉक ऑफ ओव्ह्यूल. फ्युनिकल म्हणजे काय मित्रांनो, ओव्ह्यूलचा जो स्टॉक आहे त्याला फ्युनिकल हे नाव त्या ठिकाणी दिल्या जाईल. आणि हा जो पूर्ण राऊंड आहे याला म्हटल्या जाईल बॉडी ऑफ ओव्ह्यूल. काय नाव दिलं जाईल, बॉडी ऑफ ओव्ह्यूल. आणि स्टॉक ऑफ द ओव्ह्यूल आणि बॉडी ऑफ ओव्ह्यूल ज्या ठिकाणी अटॅच आहे त्याला नाव दिलं जातं हायलम ऑर हिलम. काय नाव दिलं जाईल, हायलम इज द पॉइंट ऑफ अटॅचमेंट ऑफ बॉडी ऑफ ओव्ह्यूल अँड स्टॉक ऑफ ओव्ह्यूल. हे पूर्ण याला नाव द्यायचं बॉडी ऑफ ओव्ह्यूल. आणि सांगा बरं, ओव्ह्यूलच्या आतमध्ये जे न्यू सेलर्स आहे, न्यू सेलर्स म्हणजे हा ग्रुप आहे पॅरेन्कायमॅटस सेलचा, याला मी न्यू सेलर्स नाव देतोय. तर हा जो न्यू सेलर्स आहे विच इज द ग्रुप ऑफ पॅरेन्कायमॅटस सेल. इथं सांगा ज्या बाजूला मायक्रोपाईल आहे त्याला म्हणता मायक्रोपायलर एंड. काय नाव द्यायचं आहे, मायक्रोपायलर एंड. आणि ज्या बाजूला चलाज आहे त्याला म्हणता चलाझल एंड. काय नाव द्यायचं आहे, ज्या बाजूला चलाज आहे त्याला नाव दिलं जातं चलाझल एंड. म्हणजे मायक्रोपायलर एंड आणि दुसरं एंड कोणतं आहे सांगा मित्रांनो, चलाझल एंड. मायक्रोपायलर एंड आणि दुसरं एंड कोणतं आहे, चलाझल एंड. तर या ठिकाणी हे चलाझल एंड त्या ठिकाणी लक्षात घ्या. तर आता हे जे न्यू सेलर्स आहे, न्यू सेलर्सची एक सेल या ठिकाणी मी दाखवतो. ही सेल सांगा कोणत्या बाजूला असणारी, मायक्रोपायलर एंडला असणारी एक सेल ज्याला मी म्हणणार मेगा स्पोर मदर सेल. काय नाव देणार, मेगा स्पोर मदर सेल. दॅट इज ज्या न्यू सेलर्सच्या सेल्स आहे त्या सेल्सपैकी कोणती तरी एक सेल जी कोणत्या एंडला आहे, मायक्रोपायलर एंडला आहे, विच गेट डिफरन्शिएटेड अँड ॲक्ट ॲज अ मेगास्पोर मदर सेल. सुरुवातीला त्याला आर्केस्पोरियल सेल नाव दिलं जाईल. काय नाव दिलं जाईल सांगा, आर्केस्पोरियल सेल. लॅटर ऑन इट इज द मेगास्पोर मदर सेल. ऑर दॅट बघा सुरुवातीला जे न्यू सेलर्स आहे, न्यू सेलर्सच्या सगळ्या सेलपैकी काही एखादी सेल वेगळ्या पद्धतीने वागायला लागते. जी वेगळ्या पद्धतीने वागणारी सेल आहे त्याला नाव द्यायचं आर्केस्पोरियल सेल. दॅट लॅटर ऑन ॲक्ट ॲज अ मेगास्पोर ऑर दॅट डायरेक्टली ॲक्ट ॲज अ मेगास्पोर मदर सेल विच इज प्रेझेंट ऑन मायक्रोपायलर एंड. मेगास्पोर मदर सेल कोणत्या एंडला प्रेझेंट आहे, मायक्रोपायलर एंडला. तर ही जी सेल आहे ही सेल हळूहळू काय होत जाईल, मोठी होत जाईल. आणि त्या ठिकाणी ही जी सेल आहे ही मोठी होत जाईल आणि त्या ठिकाणी एक स्ट्रक्चर ती तयार करेल. ते स्ट्रक्चर या ठिकाणी आपण लक्षात घेऊ. ही जी एक सेल होती ज्याला मी नाव दिलं होतं मेगास्पोर मदर सेल विच इज डिफरन्शिएटेड अँड इट इज डिवायडेड इंटू 4 सेल्स. किंवा ही जी मेगास्पोर मदर सेल आहे डिवाइड होते आणि 4 हेप्लॉइड, ही जी आहे डिप्लॉइड आहे आणि याच्यापासून 4 हेप्लॉइड मेगास्पोर्स तयार होतात. काय तयार होता, 4 हेप्लॉइड मेगास्पोर्स त्या ठिकाणी तयार होता. कोणापासून, फ्रॉम मेगास्पोर मदर सेल. आणि ते जे 4 हेप्लॉइड मेगास्पोर्स आहे तर ते या ठिकाणी बघा कसं, हे जे मेगास्पोर मदर सेल आहे याच्यापासून 4 हेप्लॉइड मेगास्पोर्स तयार होतात. 1 2 3 आणि 4 असे 4. तर हे जे
एन आणि हे एका लाईनमध्ये, म्हणून यांना नाव दिलं जातं लिनियर टेट्रॅड. काय नाव दिलं जाईल सांगा? लिनियर टेट्रॅड हे नाव दिलं जाईल. 4 मेगास्पोर तयार झाले. तर 4 मेगास्पोर पैकी जे मायक्रोपायला रेंजचे 1 2 3, इथे डायग्राम काढतो मी, सांगा हे किती मेगास्पोर तयार झाले? 4. हे चॅलाझलेंड, हे मायक्रोपायला रेंज. तर 4 पैकी जे 3 मेगास्पोर आहे दे आर प्रेझेंट विच आर प्रेझेंट ॲट द मायक्रोपायला रेंज, तर ते त्या ठिकाणी डिजनरेट होता. म्हणजे सांगा आता हा जो पार्ट आहे हा डिजनरेट व्हील, हा डिजनरेट व्हील, हा डिजनरेट व्हील, आणि 1 मेगास्पोर प्रेझेंट राहील. त्याला नाव देऊ आपण, त्याला नाव देता येईल मित्रांनो फंक्शनल मेगास्पोर. काय नाव देता येईल? याला नाव देतोय फंक्शनल मेगास्पोर. जो मेगास्पोर आहे त्याला नाव देता येतं फंक्शनल मेगास्पोर, जो फंक्शनल असेल, हेप्लॉइड असेल. आता हा जो फंक्शनल मेगास्पोर आहे याची साईज वाढत जाईल. जो फंक्शनल मेगास्पोर आहे त्याची काय होत जाईल? इट्स साईज गोज ऑन इन्क्रीजिंग. त्याची साईज त्या ठिकाणी वाढत वाढत जाईल. व आता हा फंक्शनल मेगास्पोर आहे याची साईज वाढेल आणि मग आपण इथं डायग्राममध्ये ते रिप्रेझेंट करू. हा फंक्शनल मेगास्पोर हे त्याचं न्यूक्लियस. साईज ऑफ द फंक्शनल मेगास्पोर गोज ऑन इन्क्रीजिंग. आणि एक व्हाईट कलरनी मी त्या ठिकाणी फंक्शनल मेगास्पोर दाखवलेला आहे आणि त्याचं न्यूक्लियस देखील त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. तर आता इथं बघा, हा जो पार्ट इथं आपल्या लक्षात घ्यायचा आहे. तर हा जो पार्ट इथं कंडिशन्स आपण घेऊ की हा फंक्शनल मेगास्पोर आहे. याच्या बाबतीत काय होतं बघा, हे चॅलाझलेंड, हे चॅलाझलेंड, हे मायक्रोपायला रेंज, आणि ही डायग्राम मी इथं दाखवतोय. हा झाला फंक्शनल मेगास्पोर. म्हणजे एकदम सुरुवातीला आता 4 मेगास्पोर्स होते, 3 डिजनरेट झाले आणि 1 मेगास्पोर फंक्शनल राहिला. 1 मेगास्पोर फंक्शनल राहिला. मग तो त्या ठिकाणी त्याचं जे न्यूक्लियस आहे ते डिवाइड होईल आणि त्याची सेल एकच राहील, पण 2 न्यूक्लियाय तयार होतील. 2 न्यूक्लियाय पैकी 1 न्यूक्लियाय चॅलाझलेंडला जाईल, 1 न्यूक्लियाय मायक्रोपायला रेंजला येईल. याच्यापासून याचं परत डिव्हिजन होईल, 2 न्यूक्लियाय तयार होतील, परत डिव्हिजन होईल, 4 न्यूक्लियाय, याचे पण 4 न्यूक्लियाय तयार होतील. म्हणजे 4 न्यूक्लियाय चॅलाझल एंडला प्रेझेंट आहे आणि 4 न्यूक्लियाय कोणत्या एंडला प्रेझेंट आहे मित्रांनो? मायक्रोपायलर एंडला प्रेझेंट आहे. 4 न्यूक्लियाय आर प्रेझेंट ऑन चॅलाझल एंड and 4 nuclei are present on micropylar end. Out of these 4 nuclei, हे जे 4 न्यूक्लियाय याच्यापैकी 1 न्यूक्लियस सेंटरला येतं आणि इकडे 4 आहे त्यातले 1 सेंटरला. इकडे किती राहिले? 3 न्यूक्लियाय. इकडे किती राहिले? 3 न्यूक्लियाय. यांना नाव द्यायचं पोलार न्यूक्लियाय. जे सेंटरला आलेले त्यांना काय नाव द्यायचं मित्रांनो? पोलार न्यूक्लियाय. काय नाव द्यायचं? पोलार न्यूक्लियाय. आणि मग हे जे स्ट्रक्चर आहे हे अजून डेव्हलप होईल. आणि आता शेवटचा पार्ट लक्षात घ्या, हे जे 3 आहे चॅलाझलेंडचे 3 न्यूक्लियाय ते 3 सेल तयार करतील. 3 न्यूक्लियाय कशात कन्वर्ट होतील? 3 सेलमध्ये. नंतर हे जे ह्याचं एक त्या ठिकाणी सेल तयार होईल ज्यात 2 न्यूक्लियस आहे आणि याच्यात हे जे 3 आहे याच्यातली 1 सेल मोठी राहील आणि 2 सेल छोट्या राहतील आणि असं हे स्ट्रक्चर तयार होईल. याला नाव द्यायचं मित्रांनो फिमेल गॅमिटोफाइट किंवा एम्ब्रिओसॅक. काय नाव द्यायचं सांगा? फिमेल गॅमिटोफाइट किंवा एम्ब्रिओसॅक. एम्ब्रिओसॅक हे नाव देता येईल. आणि याच्यात 3 सेल आहे चॅलाझलेंडला, त्यांना नाव द्यायचं अँटीपोडल सेल्स. याला नाव द्यायचं सेकंडरी न्यूक्लियस. काय नाव द्यायचं? सेकंडरी. ही जी हे तिघांना मिळून नाव द्यायचं एग ॲपरेटस. आणि यातली जी मोठी सेल आहे या तिघांना मिळून एग ॲपरेटस म्हटलं, त्यातल्या मोठ्या सेलला नाव द्यायचं एग और फिमेल गॅमेट. एग और फिमेल गॅमेट. एग और फिमेल गॅमेट. आणि याच्यात 2 छोट्या सेल आहे
लॅटरल साईडला त्यांना नाव द्यायचं सिनर्जिड्स. काय नाव द्यायचं आहे? सिनर्जिड. आणि हे स्ट्रक्चर ॲक्च्युअली इथं असेल. हे स्ट्रक्चर जे ते इथं असेल ते ह्या पद्धतीने डेव्हलप होतं. तर दिस इज द स्ट्रक्चर ऑफ द ओव्ह्यूल ऑफ, याला ॲनाट्रॉपस ओव्ह्यूल म्हणतात. जो ओव्ह्यूल असा असेल सरळ त्याला ऑर्थोट्रॉपस म्हणता, आणि जो असा बेंड झालेला आहे त्याला म्हणता ॲनाट्रॉपस ओव्ह्यूल. मग हा कोणता ओव्ह्यूल आहे बघा, हा असा नाही, हा असा आहे आणि बेंड झालेला आहे, तर हा झाला ॲनाट्रॉपस ओव्ह्यूल. आणि समजा एखादा ओव्ह्यूल बघा इथं सांगतोय, हे फुलाचा देठ, हे थॅलॅमस, ही ओव्हरी, हे स्टाईल, हे स्टिग्मा, आणि ओव्ह्यूल असा आहे. ओव्ह्यूल असा आहे, हा ओव्ह्यूल आहे, हा ओव्ह्यूल आहे. तर हा जो सरळ आहे असा बेंड नाही होणार त्याला म्हणता ऑर्थोट्रॉपस ओव्ह्यूल. काय नाव द्यायचं आहे सांगा त्या ओव्ह्यूलला? ऑर्थोट्रॉपस ओव्ह्यूल हे नाव त्या ठिकाणी दिले जाईल. तर दिस इज द ओव्हरऑल स्ट्रक्चर ऑफ द ओव्ह्यूल अँड ॲनाट्रॉपस ओव्ह्यूल. नंतर दिस इज द ओव्हरऑल स्ट्रक्चर ऑफ द फिमेल गॅमेटोफाईट. तर हे स्ट्रक्चर त्या ठिकाणी बघा, हे फिमेल गॅमेट बघा, स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी, ओव्हरीच्या आतमध्ये ओव्ह्यूल, ओव्ह्यूलच्या आतमध्ये एम्ब्रिओ सॅक. आणि इथं पण तेच आहे बघा. सांगा याला नाव दिलेलं आहे फ्युनिकल. काय नाव दिलं आहे सांगा? दिस स्ट्रक्चर इज कॉल्ड फ्युनिकल. नंतर हे ओपनिंग मायक्रोपाईल, इथं दोन छोट्या सेल आहे सिनर्जिड, एक मोठी सेल आहे, एक सेल. या पूर्ण स्ट्रक्चरला नाव द्यायचं एम्ब्रिओ सॅक. मध्ये सेकंडरी न्यूक्लियस, इथं ज्या 3 सेल आहे त्यांना म्हणता अँटीपोडल सेल. ओव्ह्यूलचे जे कवरिंग आहे त्याला म्हणता इंटेग्युमेंट. याच्या व्यतिरिक्त हा जो सेलचा ग्रुप आहे त्याला म्हणता न्यूसेलस. हा जो बेस आहे ओव्ह्यूलचा त्याला म्हणता चलाझा, आणि हा जो ॲपेक्स आहे त्याला म्हणता मायक्रोपाईल. त्यानंतर जो ह्या ठिकाणी हा जो स्टॉक ऑफ ओव्ह्यूल आहे आणि ही बॉडी ऑफ ओव्ह्यूल आहे, इथं एकमेकाला अटॅच आहे, त्याला नाव दिलं जातं हायलम किंवा हिलम. तर दीज आर द डिफरंट पार्ट्स ऑफ द ॲनाट्रॉपस ओव्ह्यूल. हे वेगवेगळे पार्ट्स त्या ठिकाणी कोणाचे? ॲनाट्रॉपस ओव्ह्यूलचे. हे सगळं ॲनाट्रॉपस ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर पूर्ण तुम्हाला मी एक्सप्लेन केलेलं आहे. जर इंटेग्युमेंट 2 असतील तर त्याला बायटेग्मिक म्हणता, आणि इंटेग्युमेंट एकच असेल तर युनिटेग्मिक ओव्ह्यूल हे नाव त्या ठिकाणी त्याला दिलं जातं. आणि हे बघा सांगा, अँटीपोडल सेल, सेकंडरी न्यूक्लियस, मध्यभागी मोठी सेल आहे एग, लॅटरल सेल सिनर्जिड, तिघांना मिळून काय म्हणायचं? एग ॲपरेटस. नंतर हे जे फ्युनिकल जिथं अटॅच झालं आहे हायलम किंवा हिलम, हे इनर इंटेग्युमेंट, हे आउटर इंटेग्युमेंट, हे चलाझा. तर असे सगळं हे मायक्रोपाईल. याच्या व्यतिरिक्त ज्या सेल्स आहे इथं त्याला म्हणायचं न्यूसेलस. त्याला काय नाव द्यायचं आहे? न्यूसेलस. तर हे झालं ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर. त्यानंतर हे आत्ता सांगितलं बघा, मेगास्पोर मदर सेल, तर डिव्हिजन होऊन 4 मेगास्पोर्स तयार होतील, ते एका लाईनमध्ये असतील म्हणून याला लिनियर टेट्रॅड म्हटलं. त्यापैकी जे 3 आहे कोणत्या एंडचे? मायक्रोपायलर. हे लक्षात ठेवा, इथे डायग्राम उलट्या पद्धतीने दाखवली. डिजनरेट होतील आणि एक मेगास्पोर फंक्शनल राहील. एका मेगास्पोरची साईज वाढेल, मग त्याचं न्यूक्लियस 2 न्यूक्लियामध्ये डिवाइड होईल. 2चं 4 न्यूक्लिया होतील, 4चे 8 न्यूक्लिया होतील. 8 पैकी 2 न्यूक्लिया सेंटरला येतील. वरचे 3 न्यूक्लिया अँटीपोडल सेल तयार करतील. खालचे 3 न्यूक्लिया एक ॲपरेटस तयार करतील, ज्यामध्ये मध्यभागी एक असेल, साईडला 2 सिनर्जिड सेल असतील. ते स्ट्रक्चर पण तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण मी एक्सप्लेन केलेलं आहे. हे पूर्ण आता याच्यात बघा एक पॉईंट त्या ठिकाणी क्लिअर करता येईल. बघा, ही एक सेल तयार होईल, 1 2 3 4 5 6, आणि ही एक सेल आहे 7 सेल, आणि न्यूक्लियाय किती आहे? 3 3 6 7 8. म्हणजे सांगा किती सेलचं स्ट्रक्चर आहे? 7 सेलचं स्ट्रक्चर आहे. किती सेलचं? 7 सेलचं स्ट्रक्चर आहे. आणि किती न्यूक्लियस असणार? 8 न्यूक्लियाय त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. दिस 7 सेल अँड 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज द एम्ब्रिओ सॅक. त्याला काय म्हणायचं आहे मित्रांनो? एम्ब्रिओ सॅक हे नाव त्या ठिकाणी दिले जाईल. सांगा बरं, हे जे न्यूक्लियस आहे
याचं किती वेळेस डिव्हिजन झालं तर एकापासून 2 पहिलं डिव्हिजन, 2 पासून 4 दुसरं डिव्हिजन, 4 पासून 8 तिसरं डिव्हिजन, म्हणजे 3 मायटॉसिस झाले. किती? 3 मायटॉसिस झाले आणि एम्ब्रिओ सॅक त्या ठिकाणी तयार झालं. मेगास्पोर मदर सेलचं मिओसिस होईल आणि 4 मेगास्पोर्स त्या ठिकाणी तयार होतील. सगळी डेव्हलपमेंट बघा, सगळी डेव्हलपमेंट ही मेगास्पोरच्या आतमध्ये होते. बघा हा जो मेगास्पोर आहे, हा जो मेगास्पोर त्या ठिकाणी आहे हाच डेव्हलप होतोय आणि डेव्हलप होऊन त्या ठिकाणी काय करतोय? एम्ब्रिओ सॅक तयार करतोय. आणि म्हणून सगळी जी डेव्हलपमेंट आहे ती एकाच मेगास्पोर पासून होते. म्हणून ह्या डेव्हलपमेंटला नाव द्यायचं मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट. आणि सगळी डेव्हलपमेंट पूर्ण आतमध्येच होते, बाहेर काहीच होत नाहीये, म्हणून नाव द्यायचं एंडोस्पोरिक डेव्हलपमेंट. म्हणून काय नाव द्यायचं? एंडोस्पोरिक डेव्हलपमेंट. हे झालं स्ट्रक्चर ऑफ द फिमेल गॅमिटोफाईट. हे काय झालं? फिमेल गॅमिटोफाईटचं स्ट्रक्चर त्या ठिकाणी. त्यानंतर आता बघा, मेल गॅमिटोफाईट बघितला आपण काल, पोलन ग्रेन बघितले, त्यानंतर आज फिमेल गॅमिटोफाईट बघितला. त्यानंतर आपल्याला परत एकदा लक्षात घ्यायचं आहे. काय लक्षात घ्यायचं आहे? की मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट कोणता आहे? अँड्रोशियम इज द मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. त्याचं सांगा. सिंगल मेंबर कोण आहे? तर स्टेमन इज द सिंगल मेंबर. स्टेमनचे किती पार्ट आहे? 3 पार्ट आहे. अँथर, कनेक्टिव्ह, फिलामेंट. त्यामध्ये अँथरच्या आतमध्ये 4 पोलन चेंबर आहे. 4 पोलन चेंबर आहे. असा हात केला म्हणजे 5 म्हणायचं नाही आहे, तर 4 पोलन चेंबर आहे. त्यांना आपण पोलन चेंबर, पोलन सॅक किंवा मायक्रोस्पोरेंजियम नाव दिलं होतं. त्यामध्ये पोलन ग्रेन्स तयार झाले होते. त्यानंतर पोलन ग्रेन तयार झाल्यावर अँथर मॅच्युअर झाला होता. अँथर फुटण्याला आपण नाव दिलं होतं डिसन्स ऑफ अँथर. अँथर फुटल्यानंतर त्यातून पोलन ग्रेन रिलीज झाले होते आणि ते जे पोलन ग्रेन आहे ते सांगा कशावर जाऊन पडत होते? स्टिग्मावरती जाऊन पडत होते. आणि त्याच्यापासून काल बघितलं पोलन ट्यूब तयार होत होती. द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा इज कॉल्ड पॉलिनेशन. ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द रिसेप्टिव्ह स्टिग्मा ऑफ फ्लॉवर इज कॉल्ड ॲज द पॉलिनेशन. पॉलिनेशन जे ते कोणी शोधलं तर त्या ठिकाणी कॅमेरॅरियस नावाच्या सायंटिस्टनी 1694 मध्ये कोणती प्रोसेस फाइंड आउट केली? पॉलिनेशनची प्रोसेस त्या ठिकाणी फाइंड आउट केली. तर त्यानंतर बघा आता सांगा, हा जो आहे अँथर आहे त्याच्यामधून पोलन ग्रेन कुठे जात आहे? स्टिग्माकडे जात आहे. तर याला नाव द्यायचं पॉलिनेशन. याला काय नाव द्यायचं? पॉलिनेशन. इथं पण तुम्ही बघू शकताय. बघा इथं हा अँथर आहे, त्यामध्ये पोलन ग्रेन्स तयार झाले, पोलन ग्रेन रिलीज झाले किंवा इन्सेक्टच्या पायाला चिटकले, तो इन्सेक्ट दुसऱ्या फुलांकडे गेला आणि ते पोलन ग्रेन कशावर डिपॉझिट झाले? फ्लावरच्या स्टिग्मावरती डिपॉझिट झाले. तर या प्रोसेसला नाव देता येतं. काय नाव देता येतं मित्रांनो? तर पॉलिनेशन. पॉलिनेशनचे 2 प्रकार आहे, सेल्फ पॉलिनेशन, क्रॉस पॉलिनेशन. पॉलिनेशनचे 2 प्रकार कोणते? सेल्फ पॉलिनेशन, क्रॉस पॉलिनेशन. जर पोलन ग्रेन एकाच फुलाच्या अँथरकडून त्याच फुलाच्या स्टिग्माकडे गेले, बघा एकच फुल आहे इथे, बघा सांगा हे पोलन ग्रेन आहे आणि हा अँथर आहे आणि इथून पोलन ग्रेन गेले स्टिग्माकडे. सांगा स्टिग्मा पण त्याच फुलाचा आहे, अँथर पण त्याच फुलाचा आहे, तर याला म्हणता सेल्फ पॉलिनेशन. आणि जर पोलन ग्रेन लक्षात घ्या, पोलन ग्रेन जर ह्या ठिकाणी एका फुलाच्या अँथरकडून त्याच झाडावरच्या दुसऱ्या फुलाच्या स्टिग्माकडे, झाड एकच आहे, फुलं 2 आहे आणि झाड एकच आहे, तर त्या वेळेस त्याला म्हणता ते सुद्धा सेल्फ पॉलिनेशन आहे. पण मग आता बघा त्याचे 2 प्रकार आपण करू मित्रांनो. पहिलं आहे, जर एकच फुल आहे त्याच फुलाचं पोलन ग्रेन आणि त्याच फुलाचं स्टिग्मा आहे, त्याच फुलाचं पोलन ग्रेन आणि त्याच फुलाचं स्टिग्मा आहे, तर नाव द्यायचं ॲटोगॅमी. आणि जर एकच झाड आहे
आणि एका झाडाचे 2 फुलं आहे आणि एका झाडाचे जे 2 फुलं आहे त्यापैकी एका फुलाचे पोलन ग्रेन आहे आणि दुसऱ्या फुलाचं स्टिग्मा आहे. तर याला नाव द्यायचं जेटोनोगॅमी. काय नाव द्यायचं सांगा? जेटोनोगॅमी. ॲटोगॅमी करता एकच फूल लागतं. जेटोनोगॅमी करता एकाच झाडाचे 2 फुलं लागतात. एकाच झाडाचे 2 फुलं जेटोनोगॅमी करता त्या ठिकाणी लागतात. तर हे झालं सेल्फ पॉलिनेशनचे 2 प्रकार, ॲटोगॅमी आणि जेटोनोगॅमी. ॲटोगॅमी ए डायग्राममध्ये त्या ठिकाणी ॲटोगॅमी दाखवलेली आहे. बी डायग्राममध्ये जेटोनोगॅमी दाखवलेली आहे. एकाच झाडाचे 2 फुलं आहे. आणि सी डायग्राममध्ये 2 झाडं आहे. एका झाडाचं 1 फूल, दुसऱ्या झाडाचं 1 फूल, तर त्याला म्हणतात क्रॉस पॉलिनेशन. सांगा, एका झाडाचे पोलन ग्रेन दुसऱ्या झाडाच्या फ्लावरच्या स्टिग्मावर जाऊन डिपॉझिट झाले तर त्याला नाव देतात क्रॉस पॉलिनेशन. काय नाव द्यायचं? क्रॉस पॉलिनेशन. तर ॲटोगॅमी कोणात होते? एकच फुलामध्ये पॉलिनेशन, पी प्लॅन्टमध्ये. नंतर एकाच झाडाच्या 2 फुलामध्ये पॉलिनेशन, जेटोनोगॅमी. कुकुरबिट्समध्ये त्या ठिकाणी जेटोनोगॅमी होते. आता ॲडॉप्टेशन टू अचीव द सेल्फ पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशन अचीव करण्याकरता कोणते कोणते फ्लॉवरमध्ये बदल होतील त्याला म्हणता ॲडॉप्टेशन. त्याला काय नाव द्यायचं आहे? ॲडॉप्टेशन. होमोगॅमी. आता होमोगॅमी म्हणजे काय मला सांगा? सेल्फ पॉलिनेशन होण्याकरता समजा ॲटोगॅमी आहे, एकच फूल आहे, त्याचेच पोलन ग्रेन, त्याचेच स्टिग्मा. मग दोन्ही बरोबर मॅच्युअर झाले तरच ते होऊ शकतं, नाही तर नाही होऊ शकत. म्हणजे सेल्फ पॉलिनेशन अचीव करण्याकरता कंपल्सरी आहे. आणि काय कंपल्सरी आहे? अँथर अँड स्टिग्मा ऑफ अ फ्लावर बिकम मॅच्युअर ॲट द सेम टाईम. काय सांगा? अँथर अँड स्टिग्मा ऑफ अ फ्लावर बिकम मॅच्युअर ॲट द सेम टाईम. बिकम मॅच्युअर ॲट द सेम टाईम इज कॉल्ड होमोगॅमी. सांगा मग होमोगॅमी म्हणजे काय? अँथर आणि स्टिग्मा एकाच वेळेस मॅच्युअर होणं. अँथर आणि स्टिग्मा एकाच वेळेस मॅच्युअर होणं त्याला नाव द्यायचं होमोगॅमी. दुसरा प्रकार कोणता आहे? क्लिस्टोगॅमी आणि कॅस्मोगॅमी. बघा आता क्लिस्टोगॅमी म्हणजे काय? तर ज्या झाडांचे, आता बघा हे झाड आहे कॉमेलिनाचं. ह्या झाडांमध्ये मित्रांनो लक्षात घ्या की 2 प्रकारचे फुलं तयार होतात. काही फुलं आहे जे अंडरग्राऊंड आहे आणि काही फुलं आहे हे एक्सपोज टू एअर आहे, म्हणजे वरती आहे. आणि काही फुलं हे एरियल आहे आणि काही फुलं हे अंडरग्राऊंड आहे. तर हे जे अंडरग्राऊंड फ्लॉवर्स मित्रांनो हे कधीच उमलत नाही, म्हणजे पूर्ण डेव्हलप झाले तरी उमलणार नाही. म्हणजे सांगा फ्लॉवर्स रिमेन परमनंटली क्लोज ऑल्दो दे गेट मॅच्युअर्ड. म्हणजे ते मॅच्युअर झाले तरी सुद्धा ते ओपन होणार नाही. आणि मला सांगा फ्लॉवर जर ओपन झाले नाही तर कंपल्सरी कोणतं पॉलिनेशन व्हील? सेल्फ. का बरं? ओपनच झाले नाही, मग चान्स काय राहतो? त्याच फुलाचे पोलन ग्रेन आतमध्येच त्याच फुलाच्या स्टिग्माकडे जाणं एवढाच चान्स राहतो, म्हणजे ॲटोगॅमी. म्हणजे कोणतं सांगा? ॲटोगॅमी. आणि ज्या ठिकाणी फ्लावर कधीच ओपन होत नाही त्या प्रॉपर्टीला म्हणता क्लिस्टोगॅमी. त्याला काय म्हणता? क्लिस्टोगॅमी. आणि क्लिस्टोगॅमीमध्ये फ्लावर रिमेन परमनंटली क्लोज अँड ओनली सेल्फ पॉलिनेशन टेक्स प्लेस. कॉमेलिना बेंगालेन्सिस याचं एक्झाम्पल लक्षात ठेवा. कॉमेलिना बेंगालेन्सिस इज द एक्झाम्पल फॉर क्लिस्टोगॅमी. आता कॅस्मोगॅमी म्हणजे काय? तर बघा जे फ्लावर वातावरणात असतात, हवेत येतात, म्हणजे जमिनीच्या वर येतात आणि उमलता पण, त्या फुलांना म्हणता कॅस्मोगॅमस फ्लावर. त्यांच्यामध्ये मात्र सेल्फ पॉलिनेशन होईलच अशी शक्यता नाहीये. पण कॉमेलिना मध्ये दोन्ही प्रकारचे फुलं आहे. अंडरग्राऊंड फुलांना म्हणायचं क्लिस्टोगॅमस आणि एक्सपोज टू एअर फुलांना म्हणायचं कॅस्मोगॅमस. अंडरग्राऊंड फुलं म्हणजे क्लिस्टोगॅमीमध्ये कंपल्सरी सेल्फ पॉलिनेशन आहे, इथं चान्स आहे सेल्फ पॉलिनेशन और क्रॉस पॉलिनेशन. तर अशा प्रकारे कॉमेलिना बेंगालेन्सिसमध्ये किती प्रकारची फुलं येत आहे मित्रांनो? 2 प्रकारची फुलं येत आहे. अंडरग्राऊंड फुलं त्यांना क्लिस्टोगॅमी म्हणायचं आणि फ्लावर एक्सपोज टू एअर त्यांना म्हणायचं कॅस्मोगॅमी.
आणि जर स्टिग्मा आणि अँथर एकाच फुलाचे स्टिग्मा आणि अँथर एकाच वेळेस मॅच्युअर होत असतील तर त्याला म्हणायचं होमोगॅमी. बघा आता प्लांट्स लाईक व्हायोला अँड कॉमेलिना. प्लांट्स लाईक व्हायोला अँड कॉमेलिना produces both कॅस्मोगॅमस अँड क्लिस्टोगॅमस फ्लॉवर ऑन द सेम प्लॅन्ट. बघा व्हायोला आणि कॉमेलिना मध्ये दोन्ही प्रकारचे फुलं त्या ठिकाणी तयार होतात. कोणते? कॅस्मोगॅमस आणि क्लिस्टोगॅमस दोन्ही प्रकारचे फुलं तयार होतात. त्यानंतर येतं क्रॉस पॉलिनेशन. नंतर कोणता पार्ट येईल सांगा मित्रांनो? तर क्रॉस पॉलिनेशन त्या ठिकाणी आपल्याला लक्षात घेता येईल. बघा क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय? एका झाडाच्या एका फुलाचे पोलन ग्रेन दुसऱ्या झाडाच्या फुलाच्या स्टिग्मावर जाऊन पडणं त्याला म्हणता क्रॉस पॉलिनेशन. लक्षात घ्या, डेफिनेशन पाठ करायची गरज नाही आहे, कन्सेप्ट लक्षात ठेवायची गरज आहे. त्यामध्ये दोन प्रकार आहे, झिनोगॅमी आणि हायब्रिडायझेशन. झिनोगॅमी आणि हायब्रिडायझेशन. बघा आंब्याच्या झाडाच्या फुलाचे पोलन ग्रेन, समजा केशर आंबा आहे, केशर आंब्याच्या फुलाचे पोलन ग्रेन दुसरा पण केशर आंबाचे त्याच्या स्टिग्मावर जाऊन पडले तर याला म्हणता झिनोगॅमी. झिनोगॅमी म्हणजे काय सांगा? तर सेम स्पीसीजमध्ये होणारं पॉलिनेशन, क्रॉस पॉलिनेशन त्याला म्हणता झिनोगॅमी. सेम स्पीसीजमध्ये होणारं क्रॉस पॉलिनेशन त्याला नाव द्यायचं झिनोगॅमी. आणि हायब्रिडायझेशन म्हणजे काय सांगा? समजा आंब्याचा केशर आंबा आहे आणि त्याचे पोलन ग्रेन हापूस आंब्याच्या स्टिग्मावर जाऊन पडताय तर सांगा दोन्ही वेगळ्या व्हरायटी आहे, त्यांच्यामध्ये पॉलिनेशन झालं. किंवा आंब्याच्या झाडाचे पोलन ग्रेन किंवा वडाच्या झाडाचे पोलन ग्रेन पिंपळाच्या झाडावर जाऊन पडताय, पिंपळाच्या झाडाच्या स्टिग्मावर जाऊन पडताय, ते पण हायब्रिडायझेशन झालं. किंवा डायरेक्टली वेगवेगळे जे दोन स्पेसीज आहे त्यांच्यामध्ये होणारं पॉलिनेशन, यांच्याकरता हायब्रिडायझेशन हे नाव दिलं जाईल. हायब्रिडायझेशन झिनोगॅमी. सांगा झिनोगॅमी एकच दोन झाडं आहे पण एकाच स्पेसीजचे त्याला म्हणायचं झिनोगॅमी. आणि दोन झाडं आहे वेगवेगळे व्हरायटी आहे किंवा वेगवेगळे स्पेसीज आहे त्याला म्हणायचं हायब्रिडायझेशन. ते लक्षात घ्या. झिनोगॅमी कोणात होतं? झिनोगॅमी पपईच्या झाडामध्ये झिनोगॅमी होतं. पपईच्या झाडामध्ये काय होईल सांगा? झिनोगॅमी. हायब्रिडायझेशन कोणामध्ये होईल? बिटवीन द टू व्हरायटीज ऑफ मँगो. उदाहरणार्थ हापूस आंबा आणि केशर आंबा यांच्यामध्ये पॉलिनेशन झालं तर त्या ठिकाणी ते हायब्रिडायझेशन आहे. देन पॉलिनेशन इन बिटवीन टू व्हरायटीज ऑफ द कॉटन इज ऑल्सो हायब्रिडायझेशन. त्यानंतर सेल्फ पॉलिनेशन करता एकच झाड लागतं, क्रॉस करता दोन झाडं लागतात. सेल्फ पॉलिनेशन करता इन्सेक्ट वगैरे अशी काही गरज नसते. क्रॉस करता इन्सेक्ट, वारा, पाणी, एजंटची गरज असते. नंतर सेल्फ पॉलिनेशनमध्ये पोलन ग्रेन जास्त तयार करायची गरज नसते कारण वेस्टेज कमी असतो. आणि क्रॉस पॉलिनेशनमध्ये वेस्टेज जास्त असतो त्यामुळे पोलन ग्रेन जास्त प्रमाणात तयार करावं लागतं. सेल्फ पॉलिनेशन मध्ये एकच झाड इन्व्हॉल्व असतं त्यामुळे जीन बदलत नाही आणि जीन बदलले नाही तर त्याला आपण म्हणतो प्युअर लाईन. म्हणजे सेल्फ पॉलिनेशनमध्ये कोणत्या लाईन्स तयार होता मित्रांनो? प्युअर लाईन्स तयार होता. क्रॉस पॉलिनेशनमध्ये हायब्रिड लाईन्स तयार होता. सेल्फ पॉलिनेशनमध्ये नवीन व्हरायटी तयार होऊ शकत नाही कारण त्यात पॉलिनेशन एकाच झाडात होतं. क्रॉस पॉलिनेशनमध्ये नवीन नवीन व्हरायटी तयार होतात. हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकता मेंटेन केल्या जाते, बदलत नाही. सेल्फ पॉलिनेशनमध्ये इकडं मात्र हेरिडिटी बदलते कारण दोन वेगवेगळे झाडांमध्ये पॉलिनेशन होतं. त्यानंतर इकडं सेल्फ पॉलिनेशनमध्ये फुलं एकदम डल असतील तरी चालता, मोठे नसतील तरी चालता, नंतर नेक्टर तयार केलं नाही तरी चालतं. त्यामुळे सेल्फ पॉलिनेशनमध्ये एनर्जीचं वेस्टेज कमी होतं, क्रॉसमध्ये एनर्जीचं वेस्टेज जास्त होतं. सेल्फमध्ये गावरान व्हरायटी असते, उत्पन्न कमी असतं. क्रॉसमध्ये हायब्रिड व्हरायटी असते, उत्पन्न जास्त असतं. उत्क्रांतीमध्ये सेल्फ पॉलिनेशनचा रोल नसतो कारण त्यात
जीन बदलत नाही. क्रॉस पॉलिनेशनमध्ये दोन झाडाचे जीन मिक्स होता म्हणजे जीन बदलता, त्यामुळे क्रॉस पॉलिनेशनचा उत्क्रांती म्हणजे इव्हॉल्युशनमध्ये महत्त्वाचा रोल असतो. सेल्फ पॉलिनेशनचे झाडं फुलं छोटे छोटे असतात, अट्रॅक्टिव्ह नसतात, इनकॉन्स्पिक्युअस असतात. इकडं मात्र फुलं मोठे मोठे असतात आणि अट्रॅक्टिव्ह म्हणजे कॉन्स्पिक्युअस असतात. फुलं फ्रॅग्रंट असतात म्हणजे सुवासिक असतात. सेल्फ करता फुलं सुवासिक नसतात. सेल्फ पॉलिनेशन क्लोज फ्लॉवरमध्ये पण होऊ शकतं, क्रॉस पॉलिनेशन क्लोज फ्लॉवरमध्ये होऊ शकत नाही. सेल्फ पॉलिनेशनमध्ये लेस ॲडॉप्टिबिलिटी असते, झाडाची सहनशीलता कमी बनते. क्रॉस पॉलिनेशनमध्ये झाडाची सहनशीलता जास्त असते. त्यानंतर सेल्फ पॉलिनेशनचं अपत्य प्रोजिनी म्हणजे अपत्य वीक तयार होतं. क्रॉस पॉलिनेशनचं अपत्य म्हणजे प्रोजिनी स्ट्रॉंग तयार होतं. पण सेल्फ पॉलिनेशन ही खात्रीशीर पद्धत आहे मित्रांनो, आणि क्रॉस पॉलिनेशन ही खात्रीशीर पद्धत नाही. कारण सांगा, एक पोलन ग्रेनला कुठून कुठे जायचंय, एका झाडाकडून दुसऱ्या झाडाकडे जायचंय, जातील किंवा नाही जाणार काही खात्री देऊ शकत नाही. तर हे झालं डिस्टिंग्विशिंग पॉईंट्स बिटवीन सेल्फ अँड क्रॉस पॉलिनेशन. आता पॉलिनेशन घडून आणण्याकरता दोन प्रकारचे एजंट लागतात, अबायोटिक एजंट, बायोटिक एजंट. अबायोटिक म्हणजे अजैविक घटक, नॉन लिव्हिंग घटक, जसं पाणी आहे, वारा आहे, हे अबायोटिक एजंट आहे. आणि वाऱ्यामुळे जर पॉलिनेशन झालं तर त्याला ॲनिमोफिली म्हणतात. पाण्यामुळे जर पॉलिनेशन झालं तर त्याला हायड्रोफिली म्हणतात. वाऱ्यामुळे जर पॉलिनेशन झालं तर ॲनिमोफिली, आणि पाण्यामुळे जर पॉलिनेशन झालं तर हायड्रोफिली. आता जे लिव्हिंग एजंट आहे त्यांच्यामुळे जर पॉलिनेशन होत असेल तर त्याला म्हणता बायोटिक एजंट. काय नाव द्यायचं आहे सांगा, बायोटिक एजंट. आणि बायोटिक एजंटमध्ये इन्सेक्ट्स आहे, बर्ड्स आहे, बॅट्स आहे. जर इन्सेक्ट्समुळं पॉलिनेशन झालं तर त्याला म्हणता एंटोमोफिली. इन्सेक्ट्समुळं जर पॉलिनेशन झालं तर त्याला काय म्हणायचं, एंटोमोफिली. आणि जर पक्ष्यांमुळं पॉलिनेशन झालं तर ऑर्निथोफिली, आणि बॅट्समुळं पॉलिनेशन झालं तर कायरोप्टेरोफिली नाव दिलं जाईल. बघा मग सांगा, आता जे पॉलिनेशन आहे त्याचे 5 प्रकार आपण घेतले. 2 अबायोटिक एजंट आहे आणि 3 बायोटिक एजंट आहे. एकदा बघा बरं एजंट्स. सांगा, वाऱ्यामुळे पॉलिनेशन झालं तर ॲनिमोफिली, पाण्यामुळे पॉलिनेशन झालं तर हायड्रोफिली, इन्सेक्ट्समुळे पॉलिनेशन झालं तर एंटोमोफिली, पक्ष्यांमुळे पॉलिनेशन झालं तर ऑर्निथोफिली, बॅट्समुळे पॉलिनेशन झालं तर कायरोप्टेरोफिली. लक्षात ठेवलं तर आपल्याला 5 पॉईंट्स रिलेटेड आहे, तर त्या ठिकाणी लक्षात घ्या. आता सांगा, वाऱ्यामुळं पॉलिनेशन झालं तर काय म्हणता, ॲनिमोफिली. तर ॲनिमोफिली करता फ्लावर कसं बनलं पाहिजे त्याला म्हणता फ्लोरल ॲडॉप्टेशन. तर आता बघा, अँथर एकदम हवेमध्ये पाहिजे. अँथर कुठं पाहिजे, एकदम हवेमध्ये पाहिजे, म्हणजे फिलामेंट लॉंग लागतं. पेटल्स वगैरे छोटे छोटे चालतात, वाऱ्याला काही अट्रॅक्ट करायची गरज नाही आहे. पण अँथरमधून जे पोलन ग्रेन बाहेर पडले ते उडाले पाहिजे. जर अँथर असं कुठं कोपऱ्याला असेल तर त्या ठिकाणी पॉलिनेशन होणार नाही. मग अँथर्स आर एक्सपोज टू विंड, वाऱ्याच्या संपर्कात पाहिजे, उंच पाहिजे, सो दॅट दे कॅन बी इझिली ब्लोन अवे. स्टिग्मा हा पिसासारखा आहे बघा, एखादं पक्षाचं पीस आहे त्या टाईपचं स्टिग्मा आहे, थोडं वेगळं. का बरं, वाऱ्याने उडून आलेले पोलन ग्रेन हे कुठं अडकले पाहिजे,
स्टिग्मामध्ये अडकले पाहिजे. लक्षात आलं का? म्हणजे स्टिग्मा आर फिदरी. नंतर नो सेंट नो नेक्टर, वास तयार करायची गरज नाही आहे, फुलांचा रस तयार करायची गरज नाही आहे. पोलन ग्रेन आर व्हेरी स्मॉल अँड लाईट अँड दे ऑकर इन लार्ज नंबर. पोलन ग्रेन हे कसे पाहिजे? लाईट वेट पाहिजे, छोटे छोटे पाहिजे आणि लार्ज क्वांटिटीमध्ये तयार झाले पाहिजे. कारण वाऱ्याने उडून जाणारे पोलन ग्रेन पैकी फार थोडे पोलन ग्रेन फुलाकडे जातील, बाकी सगळे जमिनीवर पडून जातील. त्यामुळे आणि पेटल्स आर स्मॉल, पेटल्स हे छोटे असतात आणि ग्रीन कलरचे असतात, त्यांना इन्सेक्ट्स वगैरे अट्रॅक्ट करायची गरज नसते. आणि जे अँथर आहे ते व्हर्सटाईल असतात. अँथर व्हर्सटाईल म्हणजे काय? समजा अँथर आहे आणि हे फिलामेंट आहे, तर जशी हवा येईल तसा अँथर कुठेही जाऊ शकतो, वाऱ्याच्या दिशेने तो त्याची डायरेक्शन चेंज करू शकतो. याला म्हणता व्हर्सटाईल अँथर. तर ह्या ॲडॉप्टेशन्स एवढे बदल पाहिजे फुलामध्ये. कोणतं पॉलिनेशन होण्याकरता? तर विंड पॉलिनेशन म्हणजे ॲनिमोफिली होण्याकरता. त्यानंतर हायड्रो, आता ॲनिमोफिली कोणाकोणामध्ये होतं ते लक्षात घ्या. ग्रासेसमध्ये ॲनिमोफिली होतं, मेजमध्ये ॲनिमोफिली होतं, वाऱ्यामुळे पॉलिनेशन. जवार, शुगर केन, राईस, बार्ली, ओट्स, दीज आर द डिफरंट एक्झाम्पल्स इन विच ॲनिमोफिली टेक्स प्लेस. ज्यांच्यामध्ये काय होईल सांगा? ॲनिमोफिली होईल, तर यांना म्हणतात हे जे एक्झाम्पल्स आहे, दीज आर द डिफरंट एक्झाम्पल्स इन विच पॉलिनेशन टेक्स प्लेस ड्यू टू विंड. वाऱ्यामुळे पॉलिनेशन होईल. कोणामुळे पॉलिनेशन होईल? वाऱ्यामुळे. त्यानंतर हायड्रोफिली, पाण्यामुळे पॉलिनेशन होणार, तर त्याला म्हणता हायड्रोफिली. त्यामध्ये पण फ्लावर छोटे असतात, इनकॉन्स्पिक्युअस असतात, वास नसतो, ब्राईट कलर नसतो, नेक्टर नसतो, पण फ्लोरल होरल हे अनवेटेबल असतं. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. फ्लोरल होरल कसे? अनवेटेबल. चा अर्थ होतो ओले न होणारे. जसं आळूच्या पानाला आपण पाणी टाकलं तरी ते पाणी लगेच निघून जातं, पान कोरडंच राहतं, त्याला म्हणता अनवेटेबल. का बरं? त्याच्यावर ऑइलचं कवरिंग असतं, म्युसिलेजचं कवरिंग असतं, आणि त्यामुळे ते पाण्यात जर भिजले तर सडून जातील. पाण्यात राहायचं आहे तर भिजले नाही पाहिजे, सडले नाही पाहिजे, म्हणजे ते अनवेटेबल आहे. आणि स्टिग्मा हे लॉंग आणि स्टिकी असेल. स्टिग्मा कसा असेल मित्रांनो? लॉंग आणि स्टिकी. आता जर बघा हायड्रोफिलीमध्ये दोन प्रकारे, हायपोहायड्रोफिली आणि इपी हायड्रोफिली. सांगा हायड्रोफिलीमध्ये किती प्रकारे? दोन प्रकारे. कोणते? हायपो हायड्रोफिली आणि इपी हायड्रोफिली. तर जर पॉलिनेशन पाण्याच्या सरफेसपासून खाली झालं, बघा इथं पाण्याचा हा सरफेस आहे, पॉलिनेशन इथं होत आहे, तर याला म्हणता हायपोहायड्रोफिली. काय नाव द्यायचंय सांगा? हायपोहायड्रोफिली. आणि याच्यामध्ये पोलन ग्रेन रेबिन सारखे असतात. पोलन ग्रेन कोणासारखे असतात? रेबिन सारखे असतात, आणि ते स्टिग्मावर असं राऊंड करून टाकतात, स्टिग्मावर राऊंड करतात. आणि हे पॉलिनेशन कुठं होतं सांगा? पॉलिनेशन टेक्स प्लेस बिलो द वॉटर सरफेस. हायपो म्हणजे बिलो, हायड्रो म्हणजे पाणी, आणि फिली म्हणजे पॉलिनेशन. हायपोहायड्रोफिली म्हणजे पॉलिनेशन बिलो द वॉटर सरफेस, बिलो द वॉटर सरफेस. त्यानंतर त्याचे एक्झाम्पल कोणते? झोस्टेरा आणि सेरॅटोफायलम. सांगा एक्झाम्पल लक्षात घ्या. हायपोहायड्रोफिली आणि इपिहायड्रोफिली दोन प्रकारे. जर पाण्याच्या सरफेसच्या खाली पॉलिनेशन झालं तर त्यामध्ये काय असतं? हायपोहायड्रोफिली. आणि त्याचं एक्झाम्पल कोणतं आहे? झोस्टेरा आणि सेरॅटोफायलम. कोणतं आहे सांगा? झोस्टेरा आणि सेरॅटोफायलम. आणि दुसरं आहे दॅट इज इपिहायड्रोफिली. बघा आता इथं काय होईल की जे फिमेल फ्लावर आहे त्याचा जो पेडीसेल आहे तो असा गुंडाळलेला असतो, आणि जेव्हा फिमेल फ्लावर मॅच्युअर होतं तर हा जो गुंडाळलेला पेडीसेल आहे, देठ आहे, सरळ होऊन जातो आणि फ्लावर कुठे येतं? पाण्याच्या सरफेसवर. कोणतं फ्लावर? फिमेल फ्लावर. सांगा फिमेल फ्लावरचा पेडीसेल कसा आहे? कॉइल्ड आहे. कधी? बिफोर मॅच्युरिटी. अँड आफ्टर मॅच्युरिटी काय होईल सांगा? दॅट गो अनकॉइलिंग, बिकम स्ट्रेट, अँड द फ्लावर कम्स टू द सरफेस ऑफ द वॉटर.
आणि जे मेल फ्लावर आहे मित्रांनो, ते मेल फ्लावर काय होऊन जातात, झाडापासून डिटॅच होता, बाजूला होऊन जाता, तुटून जाता आणि ते सगळे सरफेसवर येतात आणि कोणाच्या भोवती जमा होता, फिमेल फ्लावरच्या भोवती जमा होता आणि ते त्यांचे पोलन ग्रेन कुठे टाकून देता, फिमेल फ्लावरच्या स्टिग्मावर टाकता आणि इथं होतं इपिहायड्रोफिली. याला नाव द्यायचं इपिहायड्रोफिली. व्हॅलिस्नेरिया इज द एक्झाम्पल फॉर इपिहायड्रोफिली. चला सांगा बरं त्या ठिकाणी एक एक्झाम्पल सांगा ॲनिमोफिलीचं. आता 2 मिनिटं झाले. ॲनिमोफिलीचं पटकन कमेंट करून एक एक्झाम्पल सांगा. एक एक्झाम्पल ॲनिमोफिलीचं. ॲनिमोफिली म्हणजे काय? पॉलिनेशन ड्यू टू विंड. पटकन सांगा, कमेंट करून सांगा. ॲनिमोफिलीचं एक सिंगल एक्झाम्पल सांगा. आपण तर बरेच बघितले पण एक मेज. अजून दुसरं सांगा. आता मेज सांगितलं, जवार व्हेरी गुड. अजून कोण आहे? शुगर केन, ग्रास ना, शुगर केन आहे, ग्रास आहे, राईस, व्हेरी गुड. तर यांच्यामध्ये जवारमध्ये पण होणार, शुगर केनमध्ये पण होणार, व्हेरी गुड. त्या ठिकाणी बार्ली, ओट्स यांच्यामध्ये सुद्धा, ग्रासमध्ये सुद्धा कोणतं होतं? ॲनिमोफिली. सांगा हायड्रोफिलीचे 2 टाईप सांगा पटकन. हायड्रोफिलीचे 2 टाईप पटकन. हायड्रोफिलीचे 2 टाईप सांगा. बार्ली, व्हेरी गुड. हायड्रोफिलीचे 2 टाईप सांगा. पूजा जाधव बार्ली बरोबर सांगितलेलं आहे. सुमित मोरे, प्रतीक्षा काळे जवार बरोबर सांगितलेलं आहे. पूजा जाधव, त्यानंतर सिद्धी कुदळे तुम्ही पण बरोबर सांगितलेलं आहे. बरोबर आहे. वेदांग त्यांनी सांगितलेलं आहे हायपो आणि इपी. हायपो हायड्रोफिली, इपी हायड्रोफिली. हायपो म्हणजे बिलो द वॉटर सरफेस, इपी म्हणजे अबाव द किंवा ॲट द वॉटर सरफेस. हायपो हायड्रोफिलीचे 2 एक्झाम्पल सांगा. हायपो हायड्रोफिलीचे 2 एक्झाम्पल सांगा. थोडे अवघड आहे पण 2 एक्झाम्पल. हायपो हायड्रोफिलीचे झोस्टेरा आणि सेरेटोफायलम. आणि आता पटकन सांगा इपी हायड्रोफिलीचं एक एक्झाम्पल सांगा. इपी हायड्रोफिलीचं एक एक्झाम्पल सांगा. इपी हायड्रोफिलीचं एक एक्झाम्पल सांगा. झोस्टेरा बरोबर आहे. हायपो हायड्रोफिलीचे एक्झाम्पल झोस्टेरा आणि सेरेटोफायलम. पूजा जाधवनी बरोबर सांगितलं. सुमित मोरेनी बरोबर सांगितलं. समीक्षा मोरे, त्यानंतर सिद्धी कुदळे. व्हॅलिस्नेरिया कशाचं एक्झाम्पल सांगितलं? तर इपी हायड्रोफिलीचं. व्हॅलिस्नेरिया अक्षय गाडेकर, व्हॅलिस्नेरिया बरोबर सांगितलं. ईश्वरी तुम्ही पण बरोबर सांगितलेलं व्हॅलिस्नेरिया, व्हेरी गुड. तर बरोबर आहे. तर हे लक्षात ठेवायचे. मी तुम्हाला मुद्दाम एक्झाम्पल विचारतोय आणि ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. काय करायचं? बायोच्या नोट्स कंटिन्यू वाचत राहायचे. त्याला आहे ना त्या ठिकाणी हायलायटर वापरायचं. मेन पॉईंट डार्क करत चालायचे. दरवेळेस वाचताना डार्क करायचं की जेणेकरून खूप वेळेस रिव्हिजन दिली तर आपल्याला लक्षात येईल. त्यानंतरचं येतं आहे बघा, इथं तुम्हाला डायग्राम दाखवली बघा. पेडिसेल हा फिमेल फ्लावरचा, याचं कॉइलिंग आहे पण जो वरती आला कॉइलिंग निघून गेलं. ते इपी हायड्रोफिलीचं एक्झाम्पल. आता काही झाडं असतात की जे ॲक्वॅटिक आहे पण त्यांच्यामध्ये हायड्रोफिली होत नाही. काही झाडं ॲक्वॅटिक आहे पण त्यांच्यामध्ये हायड्रोफिली होत नाही. ते कोणते? तर त्या ठिकाणी बघा, काही झाडं ॲक्वॅटिक आहे पण त्यांच्यामध्ये ॲनिमोफिली आहे. तर त्याचं एक्झाम्पल कोणतं आहे? पोटॅमो गॅटॉन. कोणतं आहे सांगा? पोटॅमो गॅटॉन आणि हॅलोगॅरिस आणि पोटॅमो गॅटॉन. हे झाडं ॲक्वॅटिक आहे पण त्यांच्यामध्ये वाऱ्यामुळं पॉलिनेशन होतं. पोटॅमो गॅटॉन आणि हॅलोगॅरिस, कारण त्यांचे फुलं पाण्याच्या सरफेसवर येतात. आणि काही झाडं उदाहरणार्थ कमळ आहे, पाण्यात येतं पण पाण्याच्या सरफेसवर येतं. मग ते ॲक्वॅटिक आहे पण त्यांच्यामध्ये पॉलिनेशन इन्सेक्ट्समुळं होतं. त्यांच्यामध्ये पॉलिनेशन कोणामुळं होतं? इन्सेक्ट्समुळं. एंटोमोफिली म्हणजे काय? पॉलिनेशन ड्यू टू इन्सेक्ट्स. सम ॲक्वॅटिक प्लांट आर एंटोमोफिलस. लोटस, वॉटर हायसिंथ, वॉटर लिली
are the example. These plants are aquatic but in entomophily, म्हणजे in this plant pollination takes place due to insects. Now entomophily, तर entomophily मध्ये त्या ठिकाणी काय असेल, पॉलिनेशन टेक्स प्लेस ड्यू टू इन्सेक्ट्स. त्याच्यामध्ये फ्लावर मोठे असतील, अट्रॅक्टिव्ह असतील, ब्राईट कलरचे असतील, सेंट तयार करतील, फुलांचा रस म्हणजे नेक्टर तयार करतील, पोलन ग्रेन हे काटेरी असतील की जेणेकरून आणि स्टिकी असतील की जेणेकरून ते इन्सेक्टच्या पायाला चिटकले पाहिजे. त्यांच्या भोवती एक येलो कलरचा पदार्थ असेल, कोणाच्या भोवती, पोलन ग्रेनच्या भोवती येलो कलरचा स्टिकी पदार्थ असेल, त्या स्टिकी पदार्थाला म्हणता पोलन किट. काय म्हणता? पोलन किट. आणि स्टिग्मा हे स्टिकी असेल. जास्मिन, रोज, नंतर सेस्ट्रम, साल्व्हिया आणि बोगेनवेलिया आर द एक्झाम्पल्स इन विच एंटोमोफिली टेक्स प्लेस. जे जे फ्लावर तुम्हाला खूप अट्रॅक्टिव्ह दिसतील, मोठे मोठे दिसतील, शक्यता आहे त्यांच्यामध्ये कोणता असेल, पॉलिनेशन ड्यू टू इन्सेक्ट. जास्मिन, रोज, सेस्ट्रम, साल्व्हिया, बोगेनवेलिया आर द एक्झाम्पल. प्लांट लाईक साल्व्हिया हॅव लिव्हर मेकॅनिझम. जे साल्व्हियासारखे प्लांट आहे, जे बघा इथं साल्व्हिया प्लांट दाखवलंय, याच्यात दाखवतो मी. बघा हे फ्लावर आहे आणि आता इन जनरल बघा हे कोण आहे, अँथर, हे फिलामेंट आहे आणि इथं कनेक्टिव्ह असेल. कनेक्टिव्ह एकदम छोटं असतं. कनेक्टिव्ह कसं असेल, एकदम छोटं. इथे बघा हे कनेक्टिव्ह, पण याच्यामध्ये तसं नसतं. बघा आता मी दाखवतो, हा काय आहे, फिलामेंट आहे आणि कनेक्टिव्ह असं आहे, असं कनेक्टिव्ह आहे, बायफर्केटेड कनेक्टिव्ह आहे, मोठं आणि बायफर्केटेड. कसं आहे सांगा, कनेक्टिव्ह मोठं आहे आणि बायफर्केटेड कनेक्टिव्ह आहे आणि त्याच्या वरच्या बाजूला फर्टाईल अँथर प्रेझेंट आहे. बायफर्केटेड कनेक्टिव्ह आहे, लोअर आर्म, अप्पर आर्म. जेव्हा इन्सेक्ट व्हिजिट करल, जेव्हा त्या ठिकाणी इन्सेक्ट व्हिजिट करल, समजा हा इन्सेक्ट आहे, यांनी व्हिजिट केली तर तो काय करल, हा जो कनेक्टिव्ह आहे हा पूर्ण, मी ग्रीन कलर मुद्दाम दाखवतोय बघा, हा कनेक्टिव्ह आहे आणि कनेक्टिव्हच्या लोअर आर्मवरती जेव्हा इन्सेक्ट व्हिजिट करल तेव्हा तो काय करेल, प्रेशर एक्झर्ट करेल. कशावरती, लोअर आर्म, आणि त्यामुळे अप्पर आर्म वाकल्या जाईल आणि तो त्या ठिकाणी काय करेल, बघा हा इन्सेक्ट आहे, हा लोअर आर्मवर बसला तर अप्पर आर्म वाकून जाईल आणि कोणाला टच होईल, त्याच्या बॉडीला, आणि पोलन ग्रेन डस्ट केल्या जातील. अशी जी पद्धत असेल त्याला म्हणता लिव्हर मेकॅनिझम. बघा इथं पण दाखवलं, बघा हा हे अँथर आहे, बघा हे अँथर आहे, हे लोअर आर्म आहे आणि जेव्हा पक्षी येईल सांगा तो कोणावर प्रेशर क्रिएट करेल, लोअर आर्मवरती. त्यामुळे अप्पर आर्म पण खाली झुकून जाईल आणि तो कोणाच्या बॉडीला टच होईल, तर इन्सेक्टच्या, आणि इट विल डस्ट द पोलन ग्रेन. अँड दिस मेकॅनिझम इज प्रेझेंट इन साल्व्हिया प्लांट अँड दिस मेकॅनिझम इज कॉल्ड लिव्हर मेकॅनिझम. साल्व्हिया प्लांटमध्ये ही जी मेकॅनिझम आहे याला लिव्हर मेकॅनिझम त्या ठिकाणी नाव दिलं जातं. सांगा, लिव्हर मेकॅनिझमचे दोन मेन पॉइंट्स फक्त मी तुम्हाला नोट करून देतोय. पहिला, connective is long and bifurcated. Connective is long and bifurcated. Ha lower arm, ha upper arm. When insect visit the flower, it exert the pressure on the lower arm. Due to this, the upper arm bend and touches the body of insect, and this is the mechanism known as liver mechanism. तर पटकन कमेंट करून सांगा कोणत्या फ्लावरमध्ये लिव्हर मेकॅनिझम असते. पटकन कमेंट करून सांगा कोणत्या फ्लावरमध्ये लिव्हर मेकॅनिझम प्रेझेंट असते. इन विच फ्लावर लिव्हर मेकॅनिझम इज प्रेझेंट. सांगा पटापटा. साल्व्हिया प्लांट. समीक्षा व्हेरी फास्ट. साल्व्हिया. सुमित मोरे. साल्व्हिया प्लांटमध्ये लिव्हर मेकॅनिझम प्रेझेंट आहे. व्हेरी गुड. सिद्धी. नंतर सदावर्ते, पूजा जाधव, अक्षय गाडेकर. बाकीचे जे नाव आहे सगळ्यांनी कमेंट करा. जागा व्हा सगळ्यांनी. व्हेरी गुड. ऋतुजा बुजाडे. साल्व्हिया प्लांट आहे ना. मी मुद्दाम तीनदा वदवून घेतोय की जेणेकरून तुम्हाला परीक्षेला हा प्रश्न विचारला
तर लक्षात आलं पाहिजे. आनंद उगले, तुम्ही पण छान आन्सर देताय साल्विया प्लांटमध्ये. त्यानंतर तनुजाने पण उत्तर दिलेलं आहे. व्हेरी गुड. तर ही झाली लिव्हर मेकॅनिझम. आता पक्ष्यांमुळं जर पॉलिनेशन होत असेल तर त्याला म्हणता ऑर्निथोफिली. पक्ष्यांमुळं जर पॉलिनेशन होत आहे त्याला काय म्हणता? ऑर्निथोफिली. फ्लावर ब्राईटली कलर्ड लार्ज शोबाज असतील, त्यांच्यामध्ये शुगरी नेक्टर असेल म्हणजे फुलांचा गोड रस असेल की जे पक्षी ड्रिंक म्हणून त्याचा वापर करू शकतील. त्यानंतर पोलन ग्रेन स्टिकी असतील, फ्लावरमध्ये फ्रॅग्रन्स नसेल. का? कारण पक्ष्यांना फ्रॅग्रन्सचा एवढं सेन्स नसतो. एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. बघा, कॅलिस्टेमॉन, नंतर बिग्नोनिया, ब्युटिया आणि बॉम्बॅक्स. कोणते कोणते सांगा? कॅलिस्टेमॉन, बिग्नोनिया, ब्युटिया अँड बॉम्बॅक्स आर द एक्झाम्पल्स ऑफ द फ्लावर in which ornithophily takes place, and which birds are responsible for ornithophily. That is sunbird, hummingbird, crow and bulbul are the examples of birds which carry out the ornithophily. त्यानंतर हे झाडं दाखवलेले ते तुम्हाला तर गरज नाही एवढी लक्षात घ्या. हे जे बुलबुल दाखवलं, हमिंगबर्ड दाखवलं, सनबर्ड्स दाखवलेले. कायरोप्टेरोफिली बघा, डायग्राम बघितल्या तुम्हाला कळालं असेल कोणामुळं पॉलिनेशन होतंय. दिस पॉलिनेशन टेक्स प्लेस ड्यू टू बॅट्स. आणि यांच्यामध्ये फुलं हे नॉक्टर्नल असतात मित्रांनो. फुलं कशा असतात? नॉक्टर्नल म्हणजे रात्री उमलणारे, डल कलरचे असतात आणि ते एकदम स्ट्रॉंग फ्रेग्रन्स तयार करता की जेणेकरून दारूचा वास जसा असतो तसा वास तयार करता की जेणेकरून वटवाघूळ त्या फुलांकडे अट्रॅक्ट होतील. त्याला म्हणतात कायरोप्टेरोफिली. आणि त्याचे एक्झाम्पल बघा, नावं अँथोसेफॅलस पहिलं आहे, त्याला म्हणता कदम ट्री. त्या ठिकाणी कदम ट्री नाव दिलं जाईल. नंतर ॲडॅन्सोनिया, कोणतं येईल सांगा? ॲडॅन्सोनिया, बाओबाब ट्री. त्यानंतर कायगेलिया म्हणा किंवा कायजेलिया, त्या ठिकाणी साऊसेज ट्री आणि बाउइनिया. दीज आर द डिफरंट एक्झाम्पल. त्याचे नाव बघा. हे त्या ठिकाणी अँथोसेफॅलस आहे, कदम ट्री. त्यानंतर ॲडॅन्सोनिया आहे, बाओबॅब ट्री आपण कधी बघितलेले नाही आहे. कायजेलिया त्या ठिकाणी ते पण दाखवलेलं आहे. बाउइनिया ते पण प्लॅन्ट त्या ठिकाणी दाखवलं आहे. आता सेल्फ पॉलिनेशन म्हणजे इनब्रीडिंग म्हणतात. सेल्फ पॉलिनेशनला दुसरं नाव काय आहे? इनब्रीडिंग. आणि क्रॉस पॉलिनेशनला आउटब्रीडिंग म्हणतात. लक्षात घ्या, सेल्फ पॉलिनेशनला काय म्हणायचं? इनब्रीडिंग म्हणायचं. आणि क्रॉस पॉलिनेशनला आउटब्रीडिंग हे नाव त्या ठिकाणी दिल्या जाईल. तर सेल्फ पॉलिनेशन टाळायचं आणि क्रॉस पॉलिनेशन घडवून आणायचं त्याकरता जे डिव्हाइस मदत करतील त्याला म्हणता आउटब्रीडिंग डिव्हाइसेस. बघा, सेल्फ पॉलिनेशनला डिस्करेज करायचं आणि क्रॉस पॉलिनेशनला इनकरेज करायचं काम जे डिव्हाइसेस करता त्यांना म्हणता आउटब्रीडिंग डिव्हाइसेस. डायकोगॅमीमध्ये काय होतं? अँथर, एकाच फुलाचे अँथर आणि स्टिग्मा बरोबर मॅच्युअर होत नाही. सांगा, एकाच फुलाचे अँथर आणि स्टिग्मा बरोबर मॅच्युअर नाही झाले तर कोणतं पॉलिनेशन अवॉइड होईल? कमेंट करून सांगा. जर अँथर आणि स्टिग्मा बरोबर मॅच्युअर नाही झाले तर कोणतं पॉलिनेशन अवॉइड होईल? कोणतं पॉलिनेशन अवॉइड होईल? कमेंट करून सांगा. व्हेरी गुड. सेल्फ पॉलिनेशन काय केल्या जाईल? अवॉइड केल्या जाईल. आणि मग सांगा कोणाला फायदा होईल? क्रॉस पॉलिनेशनला. व्हेरी गुड. सगळे सांगताय. ऋतुजा, सेल्फ पॉलिनेशन. आता मला सांगा प्रोटॅन्ड्री म्हणजे काय? तर अँड्रोशियम जर पहिले मॅच्युअर झाला तर त्याला म्हणता प्रोटॅन्ड्री. तेव्हा गायनोशियम मॅच्युअर होणार नाही, फक्त अँड्रोशियम मॅच्युअर होईल. प्रोटॅन्ड्री. त्याचं एक्झाम्पल आहे सनफ्लावर. कोणतं एक्झाम्पल आहे? सनफ्लावर हे त्याचं एक्झाम्पल आहे. प्रोटॅन्ड्री. दुसरा प्रकार आहे प्रोटोगायनी. गायनोशियम पहिले मॅच्युअर झाला, अँड्रोशियम नाही,
तर त्याला म्हणता प्रोटोगायनी. आणि मायकेलिया आणि ग्लोरिओसा आर द एक्झाम्पल्स फॉर प्रोटोगायनी. देन सेल्फ इनकम्पॅटेबिलिटी चा अर्थ काय झाला की एकाच फुलाचे पोलन ग्रेन आहे, त्याच फुलाच्या स्टिग्मावर जाऊन पडले तर काहीच होणार नाही पुढं, म्हणजे पोलन ट्यूब तयार होणार नाही, मेल गॅमेट तयार होणार नाही, म्हणजे नुसतं पॉलिनेशन विल बट इट बिकम अनसक्सेसफुल. तर याला म्हणतात सेल्फ इनकम्पॅटेबिलिटी. चा अर्थ होतो एकाच फुलाचे पोलन ग्रेन त्याच फुलाच्या स्टिग्माला चालत नाही, सक्सेसफुल पॉलिनेशन होत नाही, तर त्याला म्हणता सेल्फ स्टर्लिटी किंवा सेल्फ इनकम्पॅटेबिलिटी. टोबॅको आणि थिया प्लॅन्ट आर द एक्झाम्पल्स फॉर सेल्फ इनकम्पॅटेबिलिटी. युनिसेक्शुअलिटी म्हणजे फ्लावरच युनिसेक्शुअल आहे, म्हणजे काय, एक तर त्यात अँड्रोशियम आहे गायनोशियम नाही, किंवा गायनोशियम आहे अँड्रोशियम नाही. जर एखाद्या फुलामध्ये दोन्ही सेक्स असतील म्हणजे अँड्रोशियम पण आणि गायनोशियम पण, त्याला म्हणता बायसेक्शुअल फ्लावर. आणि जर एखाद्या फुलामध्ये फक्त अँड्रोशियम असेल किंवा फक्त गायनोशियम असेल तर त्याला म्हणता युनिसेक्शुअल फ्लावर. आणि प्रॉपर्टीला म्हणता युनिसेक्शुअलिटी. त्यात दोन कंडिशन आहे. आता उदाहरणार्थ कॅस्टर किंवा मेज नावाचे झाडांमध्ये एकच झाड आहे पण काही फुलं मेल असतील आणि काही फुलं फिमेल असतील. बघा झाड एकच आहे पण त्या झाडामध्ये काही फुलं हे मेल असतील तर काही फुलं हे फिमेल असतील. क्लिअर होते सगळ्यांना. तर त्यावेळेस म्हणजे सांगा झाड एक पण फुलं दोन प्रकारचे, मेल फुलंचे वेगळे असतील आणि फिमेल फ्लावर्स वेगळे, बट दे आर प्रोड्युस्ड ऑन द सेम प्लॅन्ट. सांगा आता मेल फ्लावर आहे त्यात फक्त अँड्रोशियम आहे गायनोशियम नाही, फिमेल फ्लावर आहे त्यात फक्त गायनोशियम आहे अँड्रोशियम नाही. त्यामुळे जे एकाच फुलातलं पॉलिनेशन आहे ते पॉसिबल नाही. का, कारण एक तर फुलामध्ये पोलन ग्रेन तयार होतील तर स्टिग्मा नसेल, स्टिग्मा असेल तर पोलन ग्रेन तयार होणार नाही एकाच फुलामध्ये. हां मग सांगा ॲटोगॅमी होणार नाही पण जिटोनोगॅमी होऊ शकेल. का बरं, जिटोनोगॅमी म्हणजे काय, एकाच झाडाचे दोन फुलं. आता सांगा एकाच झाडाचं एक फूल मेल आहे आणि एक फूल फिमेल आहे तर पॉलिनेशन होऊ शकतं, त्याला जिटोनोगॅमी म्हणता. म्हणजे जे मोनोशियस प्लॅन्ट आहे कॅस्टर किंवा मेस सारखे, सांगा त्याच्यात प्लॅन्ट किती आहे, एकच, आणि त्याच्यातच दोन्ही प्रकारचे फुलं आहे पण वेगवेगळे, मेल फ्लॉवर वेगळे फिमेल फ्लॉवर वेगळे, याला म्हणता मोनोशियस कंडिशन. आणि इट अवॉइड्स द ॲटोगॅमी बट नॉट जिटोनोगॅमी. हे लक्षात ठेवा, मोनोशियस कंडिशन ॲटोगॅमी अवॉइड करते पण जिटोनोगॅमी अवॉइड करत नाही. आता डायोशियस कंडिशन, कोणती कंडिशन घ्यायची आहे, डायोशियस कंडिशन. डायोशियस कंडिशनमध्ये काय असतं तर डायोशियस कंडिशनमध्ये मेल प्लॅन्ट वेगळं डायरेक्ट आणि फिमेल प्लॅन्ट वेगळं. उदाहरणार्थ पपईचं झाड आहे, पपईच्या झाडामध्ये मेल प्लॅन्ट आहे त्याला कधीच पपया येत नाही, ते वेगळं असतं आणि फिमेल प्लॅन्ट वेगळं असतं तर त्याला म्हणता मग डायोशियस. लक्षात कसं ठेवायचं, मोनोशियस मध्ये एकच प्लॅन्ट दोन प्रकारचे फुलं, डायोशियस मध्ये एक मेल प्लॅन्ट एक फिमेल, डाय म्हणजे दोन दोन प्रकारचे झाडं, एक मेल प्लॅन्ट आणि एक फिमेल प्लॅन्ट. आता मला सांगा मेल प्लॅन्टमध्ये सगळे मेल फ्लावर आहे म्हणजे ॲटोगॅमी होणार नाही आणि जिटोनोगॅमी पण होणार नाही, तिथं कंपल्सरी क्रॉस पॉलिनेशन होतं. सेल्फ पॉलिनेशनचा कोणताच प्रकार त्या फुलांमध्ये होत नाही डायोशियसमध्ये. त्यानंतर प्रीपोटेन्सी. आता इथं काय बघा, ॲपलमध्ये जर स्वतःच्याच फ्लावरचे पोलन ग्रेन त्याच फ्लावरच्या स्टिग्मावर जमा झाले तर ते लवकर मॅच्युअर होणार नाही, लवकर जर्मिनेट होणार नाही. पण दुसऱ्या झाडाचे पोलन ग्रेन आले तर लवकर मॅच्युअर होतील, लवकर जर्मिनेट होतील. एक्झाम्पल ॲपल, त्याला म्हणता प्रीपोटेन्सी. आणि हेट्रोस्टायली. आता हेट्रोस्टायली म्हणजे काय, अँथरची लांबी फिलामेंटची लांबी वेगवेगळी असणं. बघा उदाहरणार्थ प्रिमुलासारखं झाड आहे ज्याला प्राइमरोज म्हणतात, त्यामध्ये किती देर आर 2 or 3 टाइप्स ऑफ फ्लावर आर प्रोड्यूस इन विच स्टिग्मा अँड अँथर्स प्लेस्ड ॲट डिफरंट लेवल. ज्यांच्यामध्ये स्टिग्मा आणि अँथर वेगवेगळ्या लेवलला प्रेझेंट आहे आणि त्या लेवलच्या डिफरन्समुळं सेल्फ पॉलिनेशन अवॉइड केलं जातं
आणि कोणाला चालना दिल्या जाते मित्रांनो, क्रॉस पॉलिनेशन. हेट्रोस्टायलीचं एक्झाम्पल लक्षात ठेवा, प्रिमुला. नंतर हर्कोगॅमी, तुम्ही झाड बघितलं तुमच्या ओळखीचं आहे, कॅलोट्रॉपिस, रुईचं झाड. रुईच्या झाडामध्ये स्टिग्माच्या आणि अँथरच्या मध्ये पाकळी असते. म्हणजे पाकळीच्या एका बाजूला स्टिग्मा आहे आणि एका बाजूला अँथर आहे. बघा असं, हे अँथर आहे एका बाजूला, इकडं स्टिग्मा आहे आणि मध्ये ही पाकळी हात म्हणजे. आणि त्या पाकळीमुळं पोलन ग्रेन अँथरकडून स्टिग्माकडे जाऊ शकत नाही आणि त्यामुळे सेल्फ पॉलिनेशन अवॉइड होतं आणि क्रॉस पॉलिनेशन त्या ठिकाणी अचीव केलं जातं. ह्या प्रॉपर्टीला म्हणता हर्कोगॅमी. हर्कोगॅमीचं एक्झाम्पल लक्षात ठेवा, कॅलोट्रॉपिस, आणि त्याच्यामध्ये असणारा स्टिग्मा हा पंचकोनी असतो त्या ठिकाणी, आणि तो पंचकोनी स्टिग्मा आणि अँथर यांच्यामध्ये कोण येतं, तर पेटल्स येतात. दे ॲक्ट ॲज अ फिजिकल बॅरियर. दे ॲक्ट ॲज अ फिजिकल बॅरियर. हे झालं पूर्ण प्रॉपर्टीज ऑफ पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशन, क्रॉस पॉलिनेशन दोन प्रकार आपण बघितले. सेल्फ पॉलिनेशन मध्ये दोन प्रकार, ॲटोगॅमी, जिटोनोगॅमी. क्रॉस पॉलिनेशन मध्ये दोन प्रकार, त्या ठिकाणी जिनोगॅमी आणि हायब्रिडायझेशन. त्यानंतर जे क्रॉस पॉलिनेशन आहे त्याला मदत करणारे कोणते कोणते घटक आहे ते सर्व आपण त्या ठिकाणी बघितलेले. तर आता नेक्स्ट पार्ट बघतोय, दॅट इज द पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. कोणतं आहे सांगा, पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. नेक्स्ट पार्ट कोणता आहे, पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. तर आता बघा, हे स्टिग्मा आहे, हे स्टाईल आहे, ही ओरी आहे, ओरीच्या आतमध्ये ओव्यूल आहे, हा ओव्यूल आहे, ओव्यूलच्या आतमध्ये एम्ब्रिओ सॅग आहे, एम्ब्रिओ सॅगमध्ये एक प्रेझेंट आहे, एम्ब्रिओ सॅगमध्ये कोण आहे, एक, आणि इथं कोण आहे, पोलन ग्रेन. पोलन ग्रेननी काय तयार केलं, पोलन ट्यूब. ती पोलन ट्यूब कुठून पास झाली, स्टाईलमधून, आणि कुठे गेली, या ठिकाणी ओव्यूलच्या आतमध्ये गेली. आणि त्या ठिकाणी त्या पोलन ट्यूबमध्ये आपण काल बघितलेलं आहे, दोन मेल गॅमेट असतात. आणि असा हा जो फ्लो आहे पोलन ट्यूबचा, कुठून, स्टिग्मापासून कुठंपर्यंत, ओव्यूलपर्यंत, याला म्हणता पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. काय नाव द्यायचं आहे, पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. तर इथं बघा, या ठिकाणी हे एग आहे आणि याच्या बाजूला दोन सेल होत्या, त्यांना काय नाव दिलं होतं सांगा आपण, ज्या दोन सेल होत्या त्यांना काय नाव दिलं होतं, सिनर्जिड सेल. आणि मग ही मोठी आहे, याला नाव दिलं होतं एग. तर सिनर्जिड सेलमध्ये बघा, आता मी ही डायग्राम थोडीशी मोठ्या साईजमध्ये इथं दाखवतोय. बघा आता, तर इथं आहे हे एम्ब्रिओ सॅग आहे आणि हे एग आहे आणि हे सिनर्जिड आहे. कोणती सेल आहे, सिनर्जिड. ह्या सिनर्जिड आहे. इथं हे दोन न्यूक्लियस आहे आणि एक सेल आहे सेकंडरी न्यूक्लियस. इथं तीन सेल आहे, यांना म्हणता अँटीपोडल सेल. हे कोण आहे सांगा, एग आहे. हे कोण आहे, सिनर्जिड से आणि ही. तर ह्या सिनर्जिड सेलमध्ये एक स्पेशल स्ट्रक्चर प्रेझेंट असतं आणि त्याला म्हणता फिलीफॉर्म ॲपरेटस. फिंगर लाईक प्रोजेक्शन आहे, याला काय आणायचं, फिलीफॉर्म ॲपरेटस. काय नाव द्यायचं आहे, फिलीफॉर्म ॲपरेटस. कोणामध्ये प्रेझेंट असतं, प्रेझेंट इन सिनर्जिड सेल. आणि सांगा आता, हे झालं तर इथं इथून पोलन ट्यूब अशी आली, ते डायग्राममध्ये दाखवलं होतं आपण, आणि इकडं आली. तर ह्या पोलन ट्यूबला गाईड करण्याचं काम कोण करतं, ते फिलीफॉर्म ॲपरेटस करतं. फिलीफॉर्म ॲपरेटसच्या इन्फ्लुएन्समुळे पोलन ट्यूब कुठे येते, बरोबर असा राऊंड घेऊन इथं येते आणि इथून मध्ये येते. कोणाला ब्रेक करून, सिनर्जिड सेलला ब्रेक करून पोलन ट्यूब आतमध्ये जाते
त्या पोलन ट्यूबमध्ये मित्रांनो 2 मेल गॅमेट्स आहे. पोलन ट्यूबमध्ये काय सांगा, 2 मेल गॅमेट. जेव्हा पोलन ट्यूब एम्ब्रिओ, याला एम्ब्रिओ सॅक म्हणतात, जे 7 सेल आणि 8 न्यूक्लियसचं स्ट्रक्चर आहे, त्याला काय नाव दिलं, एम्ब्रिओ सॅक. तर ज्या वेळेस त्या ठिकाणी पोलन ट्यूब आतमध्ये जाते तर पोलन ट्यूब ब्रेक होऊन जाते. पोलन ट्यूब काय होते, ब्रेक फुटून जाते आणि त्याचे जे 2 मेल गॅमेट आहे ते असे रिलीज होतात. हे मेल गॅमेट आहे. किती मेल गॅमेट आहे, 2 मेल गॅमेट आहे. तर एक मेल गॅमेट हा इकडं जातो एककडं, आणि मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट एकत्र येतात आणि तयार करता झायगोट. मी इथं स्ट्रक्चर काढतोय बघा. हा एम्ब्रिओ सॅग आहे, हे एग आणि मेल गॅमेट एकत्र येऊन स्ट्रक्चर तयार झालं झायगोट. आता लक्षात घ्या, मेल गॅमेट हेप्लॉइड आहे, एक पण हेप्लॉइड आहे, तर हेप्लॉइड एकत्र येऊन झायगोट तयार होतो, विच इज द डिप्लॉइड स्ट्रक्चर. सांगा, जो झायगोट तयार झाला तो कसं स्ट्रक्चर आहे, डिप्लॉइड. दुसरा मेल गॅमेट इकडे जातो, याचं नाव काय घेतलं होतं आपण, सेकंडरी न्यूक्लियस. याच्यामध्ये हे हेप्लॉइड 2 न्यूक्लियस आहे, हेप्लॉइड मेल गॅमेट पण हेप्लॉइड. बघा, सेकंडरी न्यूक्लियसमध्ये 2 न्यूक्लियाय आणि त्याच्यात दोन्ही हेप्लॉइड आहे आणि मेल गॅमेट पण हेप्लॉइड आहे. आणि सेकंडरी न्यूक्लियस चे 2 न्यूक्लियाय आणि मेल गॅमेटचं न्यूक्लियाय एकत्र येतं आणि इथं पूर्ण एक स्ट्रक्चर तयार होतं, ज्याला नाव देतोय मी पेन. काय नाव देतोय, पेन हे नाव देतोय. आणि पेनचा लॉंग फॉर्म आहे प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. काय नाव आहे सांगा, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस, पेन आणि झायगोट. सांगा मग, पहिला मेल गॅमेट आणि एग एकत्र आलं, पहिला मेल गॅमेट आणि एग एकत्र आलं आणि डिप्लॉइड झायगोट तयार केला, याला नाव द्या फर्स्ट फर्टिलायझेशन किंवा सिनगॅमी. काय नाव द्यायचं सांगा, फर्स्ट फर्टिलायझेशन किंवा सिनगॅमी. आणि दुसरं सेकंडरी न्यूक्लियस आणि दुसरा मेल गॅमेट एकत्र आला आणि तयार झालं पेन. पेन कसं आहे, ट्रिप्लॉइड आहे. का बरं सांगा, सेकंडरी न्यूक्लियस हे डिप्लॉइड होतं आणि एक हे मेल गॅमेट हा हेप्लॉइड होता. डिप्लॉइड प्लस हेप्लॉइड, सेकंडरी न्यूक्लियस डिप्लॉइड, मेल गॅमेट हेप्लॉइड, ट्रिप्लॉइड स्ट्रक्चर तयार झालं. सांगा मग, दुसरा मेल गॅमेट आणि सेकंडरी न्यूक्लियस एकत्र येऊन पेन तयार होतं ट्रिप्लॉइड, त्याला नाव द्यायचं सेकंड फर्टिलायझेशन किंवा ट्रिपल फ्युजन. काय नाव द्यायचं सांगा, सेकंड फर्टिलायझेशन किंवा ट्रिपल फ्युजन. आणि ओव्हरऑल प्रोसेसला नाव द्यायचं डबल फर्टिलायझेशन. ओव्हरऑल प्रोसेसला काय नाव द्यायचं, डबल फर्टिलायझेशन. तर ह्या पद्धतीने जे प्लॅन्ट्स आहे त्यांच्यामध्ये डबल फर्टिलायझेशन होतं. आणि मला तुम्ही क्विकली सांगा, डबल फर्टिलायझेशन झाल्यावर जे 2 प्रोडक्ट तयार झाले ते कोण आहे, जे 2 प्रोडक्ट तयार झाले ते कोण आहे, पटकन कमेंट करून सांगायचे. जे 2 प्रोडक्ट तयार होत आहे ते कोण आहे. डबल फर्टिलायझेशन झाल्यानंतर जे 2 प्रोडक्ट तयार होत आहे त्यांची नावं पटकन सांगा, कमेंट करून सांगा. झायगोट आणि पेन. सिद्धी कुदळे व्यवस्थित सांगितलं. झायगोट तयार होतंय आणि पेन. सांगा, पहिला मेल गॅमेट आणि एग एकत्र येऊन काय तयार करता, झायगोट जे डिप्लॉइड आहे. आणि दुसरा मेल गॅमेट आणि सेकंडरी न्यूक्लियस एकत्र येऊन काय तयार करता, पेन तयार करता. पेन हे ट्रिप्लॉइड आहे आणि त्याचा लॉंग फॉर्म आहे प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. म्हणजे फर्टिलायझेशन या ठिकाणी 2दा होतं आणि म्हणून याला काय नाव द्यायचं आहे मित्रांनो, डबल फर्टिलायझेशन. काय नाव द्यायचं आहे, डबल फर्टिलायझेशन. तर
या पद्धतीने आज जे डबल फर्टिलायझेशनचा पार्ट आपण घेतला, 2 प्रोडक्ट तयार केले, एक झायगोट आणि एक पेन. तर आता आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये काय बघायचं आहे, तर त्या ठिकाणी ओके बरेच जण मला होळीच्या शुभेच्छा देत आहे आणि तुम्हा सर्वांना सुद्धा होळीच्या शुभेच्छा. उद्या धुलिवंदन आहे, धुलिवंदनच्या पण तुम्हाला शुभेच्छा आहे. आणि जे शिकवलं जातं आहे थोडंसं तर स्पीड राहणारच आहे, एकदम फास्ट नाही पण मीडियम स्पीड ठेवून आपण शिकवतो आहे. आणि एकदम स्लो घेतलं तर हा चॅप्टर संपवायला 8 ते 10 दिवस लागतील, जेवढा वेळ आपल्याकडं नाही आहे. सर्वांना होळीच्या धुलिवंदनच्या शुभेच्छा. उद्या लेक्चर्स होणार आहे, सकाळचे लेक्चर्स डेफिनेटली होणार आहे, संध्याकाळचे पण लेक्चर्स होणार आहे. काही सकाळच्या लेक्चरमध्ये काही चेंज नाहीच आहे आणि त्या ठिकाणी संध्याकाळच्या लेक्चरमध्ये काही बदल होतोय असं वाटलं तर आपण मेसेज करून तुम्हाला ते कळवू. पण संध्याकाळी सुद्धा लेक्चर असणारच आहे, कन्फ्यूज होऊच नका. संध्याकाळी पण लेक्चर आहेच, जाऊ द्या, कन्फ्यूज होऊ नका. संध्याकाळी पण लेक्चर्स असणार आहे. तर आजचा पार्टमध्ये आपण झायगोट आणि पेनचा विचार केला. तर पेनचं भविष्यात काय होतं आणि झायगोटचं भविष्यात काय होतं हे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करू. उद्या हा चॅप्टर कंप्लीट होईल आपला, MCQ सह उद्या कंप्लीट होऊन जाईल आणि मग आपण नेक्स्ट चॅप्टरकडे जाऊ शकतो. तर सर्व विद्यार्थ्यांना जर समजलेलं असेल तर त्यांनी थम्सअप देऊन मला सांगायचे की ओके सर समजलेलं आहे. प्लीज कमेंट करा. यस समजलेलं आहे, समीक्षाला समजलेलं आहे छान प्रकारे. अजून प्रतीक्षा काळेला पण ओके. कल्याणी राहणे, त्यानंतर गुंजाळ, चैतन्य गुंजाळ खूप दिवसांनी, व्हेरी गुड. तुम्ही आज ऑनलाईन लेक्चरला दररोज प्रेझेंट राहताय पण कमेंट आजच केली. त्यानंतर प्रतीक्षा काळे, त्यानंतर आनंद उगले, ऋतुजा भुजाडे, सगळ्यांना व्यवस्थित समजतंय. त्यामुळं सगळ्यांनी परत काय करा, हा चॅप्टर झाला याला रिवाईज करा व्यवस्थित आणि याचे क्वेश्चन तुमच्याकडे पण नोट्स दिलेले आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांकडे बायोलॉजीच्या ज्या टार्गेट पब्लिकेशनच्या नोट्स दिलेल्या आहे त्या वाचायच्या आहे, त्यातले क्वेश्चन्स लगेच सॉल्व करायचे. नुसतं क्लासवर डिपेंड राहायचं नाही आहे, हे सगळ्यांनी लक्षात घ्या. पुन्हा एकदा तुम्हाला होळी आणि धुलिवंदनच्या शुभेच्छा. धन्यवाद फ्रेंड्स, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.